आपण चाललोय हर्षद सोबत. हर्षद चाललोय आपण आता. आपण आलो पुढच्या तिकडच एक जर्शेश्वरच्या खाली कोणतरी स्पॉट आहे भारी. तिथं आपण चाललो. आता पाऊस पण येतोय थोडा थोडा. चला जाऊ. आता आपण चाललोय हिडन प्लेस. लास्ट टाइम तर आम्ही गेलेलो आणि भेटलोच नाही. त्यातला हर्षद गायब झाला. काय हर्षद एका ठिकाणी लपून बसला आणि कुठं हर्षद कुठे सगळे टेन्शन मध्ये. हर्षद शेवटी सापडला. आपण इकडून गेलो लास्ट टाइम रे. बघू शकता तुम्ही आता पूर्ण धुक्यामध्ये. तरीच आता दिसतंय. आता आपण इकडे एक मंदिर आहे महादेवाचं. तिथं तर काहीच दिसत नाही. काहीच पूर्ण धुकं आहे पूर्ण. हर्षद म्हणतोय अंधार होईल आपल्याला यायला. आणि जर अंधार झाला तर काय आम्ही सकाळ झाल्याशिवाय काय परत वापस येतात येत नाही. काय वातावरण आहे. अख्खं धुकं आलं. दिसतंय तुम्हाला धुक्यामध्ये चाललं. लास्ट टाइम आम्ही म्हणून काय महादेवाच्या मंदिरात जाताना आलं. पण आज आपण ते महादेवाचं हिडन प्लेसवरती तुम्हाला दाखवणारच. तू गेला ना पण त्या मंदिरात. आणि हर्षदचा चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसतो आपल्याला. त्याला मंदिर माहिती असं. आणि ते तिथं हेलिपॅड तिथं लोक आहेत. ते आता दिसत नाहीत आपल्याला लोकांना. आता त्या लोकांना आपण दिसणार पण नाही. आपण गायब झालो तर इथं आहे ना. सगळं गायब झालं दुकानात. काहीच दिसत नाही. काहीच. काय वातावरण आहे. तिकडे तो डोंगर आहे. तो मोठा डोंगर आहे पण तो डोंगर काय दिसत नाही आपल्याला कारण पूर्ण धुकं आहे म्हणून. तो दिसतो त्याच्या पाठीमागे एक मोठा डोंगर आहे. लक्षात ठेव. लास्ट टाइम पण हर्षद होतो इकडून तिकडून आणि आम्ही दुसरीकडेच गेलो माहितीये का. भेटदाच गेलो परत. सगळ्यांचे पळापळ कुठं गेला हर्षद आमच्या अगोदर मंदिर तिथे जाऊन आपल्याला भेटत नव्हतं आम्हाला. आणि थोडा पाऊस पण चालू आहे. असलं वातावरण कडक झालंय एक नंबर. आणि अशा म्हणजे इकडं वातावरणात चहा पाहिजे. मॅगी एक नंबर. पाठीमाग सगळं धुकं आहे माझ्या. आणि तो थोडा पाऊस पण पडायला लागला. काय हो काय वातावरण आहे. एक नंबर. आपण तिकडून आलोय. तर रस्ता पूर्ण धुक्यामध्ये म्हणजे गायब झालाय. आणि ते मंदिर आहे दिसतंय का तुम्हाला. तिथं जायचं आपल्याला.
इथं मंदिर आहे ते. कसलं भारी वातावरण. पांढरे पांढरे फुलं कसली आहेत रे, काय भारी वाटतायत. परत वापस जायचंय. दीडशे कॅलरीज आरामात बनणार असेल आपल्या. वाटलं तुला कुठून जात कशाला तरी पकड. अजून कोणतरी मंदिर आहे ना ते असेल तर ते मंदिर बघून तिथलं पण पडलंय. फॉलो करा. मागाशी किती दुःख होतं आणि आता सगळं दुःख गेलंय. आणि आपल्याला ते गंगाचं हेलिपॅड दिसतंय मागाशी काही दिसत. चुकीच्या काय नेमकं फुलं कसली तेच कळत नाहीत. आणि सगळीकडे पांढरे पांढरे फुले गान फुलं त्याचे नाव पण माहिती नाहीत. आणि मी तर पहिल्यांदाच बघितलंय असलं कसलं फुल आहे ते. काय रे काय आणि अशातलं आता बडीशेप सारखं झाड दिसलंय कोणतं तरी. पण तो म्हणतो बडीशेपचं नाही वेगळं झाड आहे कसलं तरी. टेस्ट नको करू काहीतरी वेगळं चालायचं. मग मला नवीन लॉक काढायला लागला. हर्षद पडला बेशुद्ध. कोणती जडीबुटी आणायला पाहिजे. हर्षाने मी आता सांगतो हा. आणि खरं आम्ही आता ना म्हणजे
2-3 फॅमिली होत्या त्या थांबून काय असलं तरी फळं का काहीतरी खात होती. ते पण बघूत आपण काय खात होते ते आपल्याला दिसलच. मग पायवाटच असते रे. मग अशी इथपर्यंत यायला आपल्याला किती वेळ लागला आणि आता आपण 2 मिनिटात तर पोहोचलो मंदिराजवळ. मंदिर दिसतंय आता आपल्याला. गाड्या पण लोकांनी सगळ्या. मग अशा आपली तर गाडी चढली नाही. आणि आलो आपण मंदिराच्या जवळ. आपण वर जाऊ शकतो ना. वर आहे ना पायवाट एक. गावाकडचं जीवन सुखी आहे. अरे काय म्हटलं तरी. माझा आजचा हे नाही का स्टेप्स माझा आजचा स्टेप काउंट कंप्लीट झाला माहिती का. लवकर आणि आपण तिथं त्या रोडने आलो ह्या रोड. महाराज तास झालंय म्हशीला पिल्लू. परत वापस घेतली गाडी हातात निघालो. चला आपण निघालो आता वापस. मी कमी बोलत आता वाढलाय चांगलाच पाऊस. आता पूर्ण पावसाने त्याच खरा रंग दाखवायला चालू केलं. सर आता रंग दाखवतो म्हणल्यावर माणसांकडून तर आपण काय अपेक्षा करणार. चुकलो पण आता पाऊस आला तर आपण गेला. पण आता आपण चाललोय चहा प्यायला. डॉगेज बाय. आपण नाश्ता करायला थांबायला आपण हॉटेलमध्ये. आपण इथं करूया चहा नाश्ता. अच्छा नाश्ता आपण निघू आता. झालाय खूप वाढ बघितला अंतर का नाही हर्षद. आता हर्षद चहा प्यायला पाहिजे आपण का दिला. चहा एक नंबर टेस्ट भारी अशी. तर मला वाटतं त्यामध्ये थोडी साखर पाहिजे होती. आता चला मग आता चाललो आम्ही घरी. आजच्या या व्लॉग साठी आता इथंच थांबूत आपण. परत भेटू पुढच्या व्लॉग मध्ये.